to all of you. Today we discuss about the new chapter of analytical chemistry, that is chapter number 3, and the name of this chapter is size exclusion chromatography. Last lecture we seen the ion exchange chromatography, that is chapter number 2. Now we will discuss about the size exclusion chromatography. Generally, size exclusion chromatography is also called as a liquid chromatography. म्हणजे त्याला लिक्विड क्रोमॅटोग्राफी असं म्हटलं तरी चालेल, कारण की इन दिस साइज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी which uses two immiscible liquids. One is the stationary phase and another is what? Mobile phase. म्हणजे इमिसिबल लिक्विड हे यूज केलेलं असतं त्याच्यामध्ये. अँड ते इमिसिबल लिक्विडमध्ये एक लिक्विड आहे स्टेशनरी फेज असेल आणि दुसरं लिक्विड आहे काय असेल, मोबाईल फेज असेल. Hence it goes the non-interactive mode of separation. Hence it is called as what? Gel filtration chromatography. It is also known as what? Gel filtration chromatography. So here I mentioned that size exclusion chromatography, also called as what? Gel filtration or gel permeation chromatography, uses porous particle to separate molecules of different sizes. बरोबर आहे. म्हणजे काय पार्टिकल्स असतील तुमचे, ते पोरस पार्टिकल्स जे असतात त्याच्यामध्ये यूज केलेले ते काय करतात, मॉलिक्यूलला सेपरेट करतात. बरोबर आहे. इट जनरली यूज टू सेपरेट द बायोलॉजिकल मॉलिक्यूल. आता कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल असतात, कॉम्प्लेक्स मॉलिक्यूलमध्ये स्मॉल पार्टिकल असतात, लार्ज पार्टिकल असतात. मग ते बायोलॉजिकल असे जे मॉलिक्युल्स आहेत त्याला त्याच्यामध्ये तुम्हाला जर सेपरेशन करायचं असेल तर तुम्हाला साईज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी यूज करावं लागेल. And it is also used to determine the molecular weights and molecular weight distribution of the polymers. It is usually applied to large molecules or macromolecular complex such as protein and industrial polymers. आता याच्यामध्ये जनरली लार्ज मॉलिक्यूल जर असेल तुमच्या, किंवा मग मॅक्रोमॉलिक्युलर कॉम्प्लेक्स असेल म्हणजे लार्ज कॉम्प्लेक्स जर असेल, आता मॅक्रोमॉलिक्युलर कॉम्प्लेक्स एक्झाम्पल देताना एक प्रोटीनचं घ्या किंवा मग डिफरंट टाईप्स ऑफ इंडस्ट्रियल पॉलिमर्स असतात. सो अशा वेळेस तुम्हाला साईज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी काय करावं लागेल, ॲप्लाइड करावं लागेल. इन दिस साईज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी, when an aqueous solution is used to transport the sample through the column, the technique is known as gel filtration chromatography. म्हणजे एक ॲक्वेस सोल्युशन आहे, बरोबर आहे. ॲक्वेस सोल्युशन हे जनरली ट्रान्सपोर्ट केलं जातं थ्रू दी कॉलम, आणि त्या टेक्निकला काय म्हटलं जातं मग, जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी असं म्हटलेलं असतं. वेन अन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट इज यूज ॲज अ मोबाईल फेज. आता ऑर्गॅनिक सॉल्व्हंट हा मोबाईल फेज म्हणून आपण यूज केलेला असतो जनरली. द टेक्निक इज नॉन ॲज जेल परमिशन क्रोमॅटोग्राफी. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट काय यूज केलं असतं, मोबाईल फेज. द सेपरेशन ऑफ मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज वॉट, फ्रॅक्शनेशन. आता इथं मॉलिक्युल्स आहे, द सेपरेशन ऑफ मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज वॉट, फ्रॅक्शनेशन. म्हणजे मॉलिक्यूलमध्ये जर सेपरेशन करले कॉम्प्लेक्स मॉलिक्यूलमध्ये किंवा पॉलिमर्समध्ये किंवा मग बॉय मॉलिक्युल्समध्ये, लिपिड्समध्ये, तर तुम्हाला हे मॉलिक्युल्समध्ये जर तुम्हाला सेपरेशन करायचं असेल तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, फ्रॅक्शनेशन. बरोबर आहे. साईज ऑफ पोर्स इन अ बेड्स डिटरमाइन द एक्सक्लुजन लिमिट. व्हॉट गोज थ्रू द बेड अँड वॉट गोज अराउंड द बेड्स. आता वेगवेगळ्या प्रकारचे बेड्स असतात म्हणजे होल्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सक्लुजन लिमिट ही सेट केली असते की कुठल्या पार्टिकल्सची लिमिट ही त्या पर्टिक्युलर त्या बेड्समध्ये ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे आणि कोणते पार्टिकल्स हे त्या बेड्सच्या बाहेर असायला पाहिजे. त्याला काय म्हटलं जातं, जनरली एक्सक्लुजन लिमिट असं म्हटलेलं असतं. जनरली द प्रिन्सिपल ऑफ दिस क्रोमॅटोग्राफी इन विच याच्या आधी आपण एक पाहणार आहे साईज ऑफ पोअर्स आणि एक्सक्लुजन लिमिट. हे नेमकं काय असतं. जनरली इन दिस साईज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी मेथड इन विच मॉलिक्युल्स इन सोल्युशन आर सेपरेटेड बाय देअर साईज अँड मॉलिक्युलर वेट. आता जनरली मॉलिक्युलर वेटचं जे सेपरेशन जनरली एखाद्या मॉलिक्युलचं तुम्हाला सेपरेशन करायचं असेल तर सेपरेशन कोणत्या बेसवर असतं, त्याची साईज आणि त्याचं मॉलिक्युलर वेट. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, साईज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी. In this exclusion, larger size molecules are excluded by gel particles
प्रिव्हेंटिंग टू एंटर द पोर्स. आता लार्ज पार्टिकल जे असतात ते पोर्समध्ये इझिली ॲक्सेसिबल नसतात, म्हणून त्याला काय जातं, बाहेर ठेवलं जातं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, जनरली एक्सक्ल्युजन म्हटलेलं असतं. म्हणजे इट इज गो बिहाइंड द पोर्स. म्हणजे बिहाइंड द पोर्समध्ये जे असतात ते लार्ज साईज मॉलिक्यूल असतात, इन द पोर्समध्ये असतात ते जनरली काय असतात, स्मॉल साईज मॉलिक्यूल असतात. द फिल्टर सोल्युशन दॅट इज कलेक्टेड ॲट द एंड इज नोन ॲज इल्युएट. म्हणजे जे सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे, सेपरेट केलेलं सोल्युशन सगळ्यात शेवटी, त्या सोल्युशनला जनरली काय म्हणतात, इल्युएट म्हणतात. म्हणजे मॉलिक्यूलचं काय झालं आहे, तिथं सेपरेशन झालेलं आहे. So the voids of volume includes any particles too larger to enter the medium, and the solvent volume is known as column volume. अशा प्रकारे ते साईज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफी हे याचं इंट्रोडक्शन आपण इथं घेतलेलं आहे. आता पुढे पाहणार आहोत आपण मित्रांनो प्रिन्सिपल. जनरली इन दिस अ मिक्सचर ऑफ मॉलिक्युल्स डिझॉल्व इन अ लिक्विड, the mobile phase is applied to a chromatography column which contains solid support in the form of microscopic spheres or beds. जे काही बेड्स लावलेत, आता हे पाहिजे बेड्स लावले तिथं, बरोबर आहे, दिस इज द बेड्स. आता हे जे काय तुम्हाला बेड्स दिसतात ब्ल्यू कलरचे, हे काय स्टेशनरी फेज म्हणून यूज केलेलं आहे. दिस इज अ सॉलिड सपोर्ट, एक सॉलिड फेजमध्ये सॉलिड सपोर्ट तिला क्रिएट केला आहे. आणि तुम्ही जे वरतून फ्लो करणार आहेत लिक्विडचा, बरोबर आहे, जो काही लिक्विडचा फ्लो करणार आहे तुम्ही, हा इथून काय करताय, जो ॲरो घेतला आहे टॉप टू डाऊन, हा ॲरो कसला आहे, तुम्ही जे काही ऑर्गॅनिक फेज घेतलेली ते जे लिक्विड वरतून काय करता येत आहे, तुम्ही इथून पोअर करत येत आहे, म्हणजे टाकत येत आहे. आता याच्यामध्ये काय होतं, ही जी झाली हे काय दिसतंय तुम्हाला ब्ल्यू कलरचे, हे बेड्स स्टेशनरी फेज, हे स्मॉल पार्टिकल आहे, हे लार्ज पार्टिकल आहे, बरोबर आहे. मग लार्ज पार्टिकलचं लार्जर पार्टिकल कॅनॉट एंटर द जेल. आता जेलमध्ये हा जातोय का, हा तुमचं जेल आहे, दॅट इज सॉलिड मेम्ब्रेन. लार्जर पार्टिकल्स कॅनॉट एंटर जेल अँड आर एक्सक्लुडेड. मग हे बाहेरून चालले जातात, मग एक्सक्लुडेड होतात ते. दे हॅव लेस व्हॉल्यूम टू ट्रान्सफर्स अँड इल्यूट सुनर. आणि हे जे लार्जर पार्टिकल जे असतात त्याचं इल्युशन पॉवरही जास्त असते, म्हणजे ते लवकर बाहेर पडतात, लवकर कलेक्ट होतात, म्हणून ते लवकर कलेक्ट होतात, म्हणून त्याचं इल्युशन काय फास्टर आहे. कम्पेअर्ड टू स्मॉलर पार्टिकल्स कॅन एंटर द जेल. हे स्मॉलर पार्टिकल जे दिसतात तुम्हाला, हे एंटर करतात जेलमध्ये अँड हॅव मोर व्हॉल्यूम टू ट्रान्सफर्स, बरोबर आहे. म्हणून हे याच्यातमध्ये त्याला काय तर ट्रान्सफर्स व्हायला त्याला जास्त जागा आहे, कशामध्ये, बेड्समध्ये किंवा जेल्समध्ये. हेन्स दे एल्यूट लॅटर. म्हणून हे इल्युशन जे आहे स्मॉलर पार्टिकलचे इल्युशन हे स्लो असतं का, तर लार्जर पार्टिकल काढल्यानंतर स्मॉलर पार्टिकल काय असतात, नेहमी ॲक्सेस केलेलं असतं. अशा वेळी दोन प्रकारचे फ्लो आहे, बरोबर आहे. हा जो रेट दिसतो तुम्हाला टाईम, बरोबर आहे, हा जो टाईम दिसतोय, हा इथं फ्लो टाईम दिसतोय तुम्हाला, हा काय दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये, लवकर काय जातं आहे, लार्जर पार्टिकल सेपरेट होत आहे. आणि हा जो तुम्हाला जे काही पीक दिसतोय, हा काय दिसतोय, स्मॉलर पार्टिकल सेपरेट होत आहे. म्हणजे स्मॉलर पार्टिकलला जास्त वेळ लागतोय, म्हणजे टाईम जास्त लागतोय स्मॉलर पार्टिकलला सेपरेट व्हायला, लार्जर पार्टिकलला सेपरेट व्हायला टाईम काय लागतोय, कमी लागतोय. ठीक आहे, थँक्यू. आता याच्या पुढे नंतर प्रिन्सिपल झाल्यानंतर आपण एक पाहणार आहे, हिअर द बेड विच इज ॲक्ट्स ॲज अ ट्रॅप्स ऑर सीव्स. सीव्स म्हणजे गाळणी म्हटलं तरी चालेल, चाळणी म्हटलं चालेल, आणि ट्रॅप्स म्हणजे आपण काय बेड काय म्हणून यूज करतोय, आपण कायसाठी यूज करतोय, तर ट्रॅप आणि सीव्ज म्हणून यूज करतोय. अँड फंक्शन टू फिल्टर स्मॉलर मॉलिक्युल्स विच बिकम्स टेम्पररी ट्रॅप्ड विदिन द पोर्स. पोर्समध्ये टेम्पररी स्मॉल पार्टिकल्स हे ट्रॅप केलेलं असतात. लार्जर मॉलिक्यूल पास अराउंड ऑर एक्सक्लुडेड फ्रॉम द बेड्स. जे काय लार्जर पार्टिकल जे असतात ते बेडच्या बाहेरून पास होतात, बरोबर आहे, म्हणजे विच इज एक्सक्लुडेड फ्रॉम द बेड. लार्जर सॅम्पल मॉलिक्युल्स कॅनॉट ऑर कॅन ओनली पार्शियली पेनेट्रेट द पोर्स, whereas smaller particles can access the most or all pores. जे काही तुमचे जेल आहे, जेलमधले जे पोर्स असतात ते पोर्स स्मॉलर पार्टिकलने ॲक्सेस केलेले असतात, लार्जर पार्टिकलने कमी प्रमाणात ॲक्सेस केले असतात. सो दॅट वाय लार्जर मॉलिक्युल्स इल्यूट फर्स्ट. दिस इज द लार्जर मॉलिक्यूल विच इज इल्यूट फर्स्ट. Smaller molecules elute later, while molecule that can access all the pores elute last from the column. So the particles of different size will elute through a stationary phase at different rate. आता डिफरंट पार्टिकल साईजचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही मॉलिक्युल्स घेतलेले असतील
ते अकॉर्डिंग टू काय करतात, ते स्टेशनरी फेजवर कमी अधिक प्रमाणात काय सेपरेट होत असतात. म्हणजे डिपेंड्स अपॉन टाइम अँड इट्स इल्युशन पॉवर. जनरली आता इथं स्टेशनरी फेज आपण पाहणार आहे. जनरली स्टेशनरी फेज which is a semi permeable which having the porous beds with well defined range of pore size. मग स्टेशनरी फेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बेड आहेत अवेलेबल. पोरस बेड विच इज अ सेमी परमेएबल अँड वेल डिफाईन्ड रेंज ऑफ पोर साईज. जनरली बेड्स आर क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगितलं आहे क्रॉस लिंक म्हणजे काय, ट्रॅप केला जातं त्याच्यामध्ये, त्याला म्हणून काय म्हणतात क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. डिग्री ऑफ क्रॉस लिंकिंग इज कंट्रोल्ड केअरफुली टू yield डिफरंट पोर साइजेस. Smaller pore size which are used for rapid desalting of proteins or for protein purification. Desalting करायचं असेल प्रोटीनचं तर तुम्हाला स्मॉलर पोर साईज ही युजली यूज केली जाते ॲज अ बेड म्हणून. इंटरमिडिएट पोर साईज आर यूज टू सेपरेट रिलेटिव्हली स्मॉल प्रोटीन्स. स्मॉल प्रोटीन सेपरेट करायचं असेल तर तुम्हाला बेड्स यूज करावं लागेल. त्या बेड्समध्ये कसं पाहिजे, इंटरमिडिएट पोर साईज पाहिजे, कमी पण नको आणि जास्त पण नको. व्हेरी लार्ज पोर्स आर यूज फॉर प्युरिफिकेशन बायोलॉजिकल कॉम्प्लेक्स. आता ते वेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल कॉम्प्लेक्स आहे, ते काही प्रोटीन्स असतील ते तुम्हाला सेपरेट करायचे असेल तर बेड्समध्ये काय पाहिजे, पोर साईज ही लार्ज पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या पोर साईजला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही मॉलिक्युल्स हे सेपरेट इझिली करू शकता. स्टेशनरी फेज यूज फॉर जेल एक्सक्लुजन फॉर्मॅट इन्क्लूड डेक्स्ट्रान सेपाडेक्स म्हणून यूज केला जातं. बायो P60 पॉलिॲक्रेमाइड अँड डेक्स्ट्रान पॉलिॲक्रेमाइड हे स्टेशनरी फेजमध्ये यूज केला जातं. जेलचे नाव आहे, एक डेक्स्ट्रान आहे त्याला सेपाडेक्स म्हणतो, किंवा बायो P60 किंवा पॉलिॲक्रिलामाइड असं डेक्स्ट्रान पॉलिॲक्रिलामाइड दॅट इज सेपाक्रिल. आणि इच अवेलेबल विथ व्हरायटी ऑफ डिफरंट रेंजेस ऑफ पोर साईज. प्रत्येकाची पोर साईज ही काय वेगवेगळी. G50 म्हणजे काय, तिची पोर साईज आहे. P60 म्हणजे काय, तिची पोर साईज आहे. विच परमिट द सेपरेशन ऑफ मायक्रोमॉलिक्युल्स ऑफ डिफरंट साईजेस. याच्यामुळे काय होतं, मॉलिक्युलचं सेपरेशन हे वेगवेगळ्या जेलच्या पोर साईजनुसार ते केलेलं असतं. हे झालं तुमचं स्टेशनरी फेज. स्टेशनरी फेजचं एक्झाम्पल काय दिलं, सेपाडेक्स, त्याला डेक्स्ट्रान म्हणतात. बायो P60, नंतर पॉलिॲक्रिलामाइड किंवा डेक्स्ट्रान पॉलिॲक्रिल अमाइड असं म्हटलं तरी चालेल. हे झालं तुमचं स्टेशनरी फेज. जनरली अ स्टेशनरी फेज हॅविंग द फॉलोइंग प्रॉपर्टी. मग स्टेशनरी फेजची प्रॉपर्टी कशी पाहिजे आपण ते बघू. याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी काय येते जनरली, इट शुड बी केमिकली नट. जो काही स्टेशनरी फेज तुम्ही यूज केला आहे हा मॉलिक्युल्सचं जे जे काही सॅम्पल घेतले सॅम्पलसोबत रिॲक्ट व्हायला नको. म्हणजे रिॲक्ट व्हायला नको म्हणजे काय पाहिजे, नॉन रिॲक्टिव्ह. नॉन रिॲक्टिव्हलाच काय म्हणतात तुम्ही इथं इनट म्हणता. इट शुड बी इनएक्सपेन्सिव्ह, महाग नको पाहिजे. इट शुड नॉट रिॲक्ट विथ कॉम्पोनंट टू बी सेपरेटेड. जे काही तुम्ही कॉम्पोनंट सेपरेट करायला घेतले त्यासोबत तुमचा तो जेल किंवा तुम्ही जे स्टेशनरी फेज घेतली ती रिॲक्ट व्हायला नको. इट शुड नॉट रिॲक्ट विथ एलिमेंट. जे काही ऑर्गॅनिक फेज म्हणून तुम्ही एलिमेंट वापरलेलं आहे, जे काही लिक्विड वापरलेलं आहे, लिक्विड क्रोमॅटोग्राफीमधलं, त्याच्यामध्ये जे काही एलिमेंट वापरलं आहे ते स्टेशनरी फेजसोबत रिॲक्ट व्हायला नको. इट शुड बी कलरलेस, कलर फॉर्ममध्ये नको पाहिजे स्टेशनरी फेज. साईज इज युनिफॉर्म अँड शेप इट शुड बी मेकॅनिकली स्टेबल. आता याच्यामध्ये सॉफ्ट जेल आहे, सेमी रिजिड जेल आहे, हायली रिजिड आहे. सॉफ्ट जेलमध्ये काय तर डेक्स्ट्रान येतो आणि पॉलिॲक्रिलामाइड जेल येतं, बरोबर आहे. हे काय आलं तुमचं सॉफ्ट जेल आलं. त्याला पॉलिॲक्रिलामाइडलाच काय म्हणतात जनरली बायोजेल असं म्हटलेलं जातं. पॉलिॲक्रिलामाइडलाच काय म्हणणार तुम्ही, बायोजेल म्हणा तरी चालतं. मग सॉफ्ट जेलमध्ये काय येतं, डेक्स्ट्रान येतं आणि पॉलिॲक्रिलामाइड जेल येतं म्हणजे बायोजेल येतं. विच इज यूज फॉर सेपरेशन ऑफ प्रोटीन्स. मग सॉफ्ट जेल कुठे यूज केलं जातं, प्रोटीनच्या सेपरेशनसाठी फक्त ओनली. सेमी रिजिड जेल दॅट इज बायोजेल बायो बेड्स सेपरेशन ऑफ नॉन पोलर प्रोटीन्स इन नॉन पोलर सॉल्व्हेंट. हायली रिजिड जेल्स अँड ग्लास सेपरेशन ऑफ पोलर सिस्टीम. हायली रिजिड जेल्स कुठं वापरलं जातं, फॉर सेपरेशन ऑफ पोलर सिस्टीम. जिथे जर पोलर सिस्टीम असेल, ज्या मॉलिक्युल्समध्ये पोलर सिस्टीम असेल, पोलरिटी दाखवत असेल, तिथं हायली रिजिड जेल हे यूज केलेलं असतं. जनरली बायो जेल्स हे सेमी रिजिड जेल म्हणून वापरलं, सॉफ्ट जेल म्हणून डेक्स्ट्रॉन आणि पॉलिॲक्रिलामाइड वापरलेलं असतं. अशा पद्धतीने गुड स्टेशनरी फेज शुड बी फॉलोइंग प्रॉपर्टीजचं आपण प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहे.
त्याच्यामध्ये 5 प्रॉपर्टी पाहिल्या, सॉरी 4 प्रॉपर्टी पाहिल्या, आणि त्याच्यामध्ये जेलचे टाईप पाहिले. सॉफ्ट जेल म्हणतात, सेमी रिजिड जेल, हायली रिजिड जेल, हे आपण पाहिले. आता पाहू आपण एक्सक्ल्युजन लिमिट. आता एक्सक्ल्युजन लिमिट जनरली काय असतं, इट इज अ मॉलिक्युलर सिव्ह, म्हणजे एक प्रकारे एक गांडीसारखं असतं की ज्याच्यातनं आपण काय करत असतो, वेगवेगळे डिफरंट जे काही मॉलिक्युल्स ते सेपरेट केलं असतं अकॉर्डिंग टू पोअर साईज. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, स्टेशनरी फेज पण म्हटलं जातं. आणि ती स्टेशनरी फेज ॲक्ट्स ॲज अ वॉट, मॉलिक्युलर सिव्ह. So here, in size exclusion chromatography, the stationary phase is a porous matrix which is made up of compound like cross-linked polymers. Like dextrans, polyacrylamide gels, agarose gel, etc. are the stationary phase. Stationary phase तुम्हाला already सांगितले गेलेले आहे. The separation is based on the analyte molecular size since the gel behaves like a molecular sieve. हे बा, मॉलिक्युलर सिव्ह म्हणून तुमचं एक्सक्लुजन लिमिट हे सेट केलेलं असतं. दिस टेक्निक्स इज यूज फॉर सेपरेशन ऑफ प्रोटीन्स. मग एक्सक्लुजन लिमिट कशासाठी सेट केलेलं असतं, प्रोटीनसाठी, पॉलिसॅकराइडसाठीच, नंतर एन्झाईम्स अँड सिंथेटिक पॉलिमर्स. द स्टेशनरी पेज इज ॲज अ पोरस पॉलिमर मॅट्रिक्स. हे पोरस मटेरियल असतं. ओज पोर्स आर कम्प्लिटली फिल्ड विथ द सॉल्वंट. त्याच्यामधले जे पोर्स असतात ते कम्प्लिटली फिल्ड असतं सॉल्वंटने, टू बी यूज ॲज अ मोबाईल फेज. बरोबर आहे. म्हणून ते त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते तुमचे जे पार्टिकल असतात, पर्टिक्युलर पार्टिकल जे ट्रॅप होतात, ट्रॅप झाल्यानंतर तुम्ही सहजासहजी इलेंट म्हणून त्याला काढू शकतात. म्हणून त्याला काय म्हटलंय, मोबाईल फेज म्हटलंय त्या सॉल्वंटला. दॅट इज वॉट कॉल्ड एज एक्सक्लुजन लिमिट. आता पाहू आपण टाईप्स ऑफ जेल. 3 टाईप आहे. एक हा आहे दिसतो तुम्हाला सेफाडेक्स, नंतर दुसरे बायोजेल्स, नंतर काय स्टायरा जेल्स. मग सेफाडेक्स विच इज अ क्रॉस लिंक्ड डेक्स्ट्रान जेल. हा जेल कसं आहे, क्रॉस लिंक्ड डेक्स्ट्रान जेल आहे, विच इज यूज फॉर जेल फिल्ट्रेशन. सगळ्यांना माहिती स्टेशनरी फेज आहे. स्टेशनरी फेज काय म्हणून यूज होतो, जेल म्हणून यूज होतो. विच इज इट इज नॉर्मली मॅन्युफॅक्चर्ड इन अ बेड फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये असतं ते, बेडच्या फॉर्ममध्ये असतं. अँड मोस्ट कॉमनली यूज फॉर जेल फिल्ट्रेशन कॉलम. हे पहा, जेल फिल्ट्रेशन कॉलमसाठी काय यूज केलं असतं, सेपाडेक्सचा यूज केला असतो. सेपाडेक्स इज हायली क्रॉसिंक्ड पोरस ॲगारोज पार्टिकल्स विथ इज कोव्हॅलेंटली बॉन्डेड and it is prepared by cross-linking dextran with epiclohydrin as a substance. It is vary in their degree of cross-linking and hence in their degree of swelling and selectivity for specific molecular sizes. जनरली सेपाडेक्स हा जो काय यूज केलेला असतो त्याचे टाईप्स, हा डिफरंट टाईपचे सेपाडेक्सचे, वेगवेगळ्या प्रकारचे सेपाडेक्स आहे. त्याचे कशावर डिपेंड असतं, त्याच्यात सेपाडेक्सच्या प्रॉपर्टी त्याच्या डिग्री ऑफ स्वेलिंगवर डिपेंड असतं. बरोबर आहे. जेवढी स्वेलिंग जास्त तेवढे पोअरची साईज जास्त. बरोबर आहे. जेवढी स्वेलिंग कमी तेवढी पोअरची साईज कमी. आणि जेवढी साईज चेंज झाल्या पोअरच्या त्याच्यावरून काय ठरतं, मग मॉलिक्युलर साईज ठरत असतं. म्हणजे सिलेक्टिव्हिटी ऑफ मॉलिक्युलर साईज कशावर डिपेंड असते, त्या पोअरच्या साईजवर. कुठल्या पोअरच्या साईजवर, सेपाडेक्सच्या पोअरच्या साईजवर डिपेंड असतं. जनरली सेपाडेक्स G10 is well suited for separation of ions such as peptide whose molecular weight is greater than 700. ग्रेटर दॅन 700 असेल मॉलिक्युलर वेट, तर सेपाडेक्स G10 तुम्ही यूज करू शकतात. सेपाडेक्स G10 हा कशासाठी यूज केला असतं, मॉलिक्युलर वेट ग्रेटर दॅन 700 म्हणजे स्मॉल मॉलिक्युलसाठी. सेपाडेक्स इज सप्लाइड ॲज अ ड्राय पावडर. इट मस्ट बी स्वॉलन इन अ बफर बिफोर पॅकिंग इन द कॉलम. एक ड्राय पावडर म्हणून यूज केलं असतं. लॅबोरेटरी कॉलम्स आर सिम्पली पॅक्ड बाय पोरिंग स्वॉलन G25 स्लरी इन टू द कॉलम. जे काही सॉलिड ड्राय पावडर असते त्याला डीप केलेलं असतं सॉलनमध्ये. सॉलनमध्ये डीप केल्यानंतर त्याचे काय होतं, तो पॅकिंगसाठी यूज केलेला असतो. विच इज पॅक बाय युझिंग अ पंप. पंपने पॅक केलं असतं. विच फॉर्म्स द जेल बेड इज ॲट हाय फ्लो रेट ॲज पॉसिबल विदाउट डिफॉर्मिंग द बेड. म्हणजे बेड ही डिफॉर्म होण्याच्या आधीच त्याला काय असतं, व्यवस्थित हाय फ्लो रेटने काय केलं असतं, पॅक केलेलं असतं. म्हणजे अशा पद्धतीने हे सेपाडेक्स जेल हे यूज केलेलं असतं. बायोजेल. Biogel, which is a polysaccharide beds which is designed for high resolution gel filtration. They are prepared by copolymerization of acrylamide and N,L-methylene bis acrylamide. That is called as what? Biogel. आता हे तिचं नाव लक्षात ठेवा, कोपॉलिमेशन ऑफ ॲक्रिलामाइड.
म्हणजे ॲक्रिलामाइडचं कोपॉलिमरायझेशन केलेलं असतं विथ NN मिथिलीन बीस ॲक्रिल अमाइड. द पोअर साईज डिपेंड डिग्री ऑफ क्रॉस लिंकिंग. पोअर साईज ही कशावर डिपेंड असते? क्रॉस लिंकिंगवर. क्रॉस लिंकिंग म्हणजे काय? पोअरची साईजवर. द सेपरेशन प्रॉपर्टीज ऑफ पॉलिॲक्रेमाइड दॅट इज बायोजेल्स आर मेनली द सेम ॲज ऑफ डेक्स्ट्रन सेपाडेक्स. सेपाडेक्स सारखीच बायोजेलच्या काय आहेत प्रॉपर्टीज किंवा पॉलिॲक्रिलामाइडच्या प्रॉपर्टीज आहेत. त्याच्या फीचर्स काय मग आपण ते बघू. अवेलेबल इन सेव्हरल पार्टिकल साईज रेंजेस विथ मॉलिक्युलर वेट एक्सक्लुजन रेंजिंग फ्रॉम 100 to 1 lakh. म्हणजे याचं मॉलिक्युलर वेट जे पर्टिक्युलर तुम्ही सॅम्पल जर घेणार त्याचं मॉलिक्युलर वेट एक कशामध्ये इन बिटवीन पाहिजे 100 to 1 lakh. हे झालं त्याचं एक्सक्लुजन लिमिट झाले मॉलिक्युलर वेटचे. म्हणजे डिफरंट पार्टिकल साईज घ्या तुम्हाला बायोजेल कुठेही तुम्हाला यूज करता येईल. फक्त मॉलिक्युलर वेट काय पाहिजे 100 to 1 lakh इन बिटवीन पाहिजे. एक्स्ट्रीमली हायड्रोफिलिक and it is water loving and essentially नॉन आयोनिक म्हणून काय यूज होतो जनरली. प्रोव्हाइड इफिशियंट जेंटल जेल फिल्ट्रेशन ऑफ सेन्सिटिव्ह कंपाऊंड्स. डू नॉट सपोर्ट द मायक्रोबियल ग्रोथ और लीच कार्बोहायड्रेट्स. मायक्रोबियल ग्रोथ आणि लीच कार्बोहायड्रेट्स जिथं सिंथेटिक कंपोजिशनमध्ये युजली तयार होतं ते होऊ देत नाही. अँड इट्स ऑल्सो डू नॉट सपोर्ट फॉर दिस ग्रोथ ॲज अ डेक्स्ट्रॉज अँड ॲग्रोगोज जेल. तिसरं पाहू आपण स्टायराजेल. वॉटर स्टायराजेल कॉलॉन पॅक विथ हाय परफॉर्मन्स फुल्ली पोरस हायली क्रॉस लिंक्ड स्टायरेन डायवेनिल बेन्झिन म्हणून यूज होतो. कोपॉलिमर पार्टिकल्स देअर डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स अलाव यू टू चूज द कॉलम ऑप्टिकली सुटेड टू युअर ॲप्लिकेशन. आता हे स्टायराजेल हे काय म्हणून यूज होतो हाय मॉलिक्युलर वेटसाठी यूज होतं आणि हाय मॉलिक्युलर वेट फुल्ली पोरस म्हणून ते यूज होतं. म्हणजे त्याची पार्टिकल साईज ही सगळ्यात जास्त असते म्हणून ते काय म्हणतात फुल्ली पोरस म्हटलेले. आणि जनरली कशापासून तयार केलं असतं हायली क्रॉसलिंक डायव्हिनिल बेन्झिनपासून हा स्टायराजेल हा फॉर्म केलं असतं. डायव्हिनिल बेन्झिन कोपॉलिमर पार्टिकल्सपासून हे प्रिपेअर केलेलं असतं. आणि लार्जर पार्टिकल साईज जर असेल तर तुम्हाला स्टायराजेल हे यूज करत आहे. स्टायराजेल लार्जर पार्टिकल मिड साईज बायोलॉजिकल स्मॉलर पार्टिकल्स काय सेपाडेक्स. हे झालं सेपाडेक्स, हे झालं बायोजेल, हे झालं तुमचं स्टायराजेल. आता पाहू आपण ॲप्लिकेशन्स. याच्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आहे प्युरिफिकेशन. आता प्युरिफिकेशन कसले कसले करतो ते बघू आपण. प्युरिफिकेशन ऑफ बायोलॉजिकल मॉलिक्युल्स लाईक व्हायरस, देन प्रोटीन्स, एन्झाईम्स, हार्मोन्स, न्यूक्लिक ॲसिड्स, अँटीबॉडीज अँड पॉलिपेप्टाईड्स. या ठिकाणी आपण ते प्युरिफिकेशन म्हणून यूज केलेलं असतं. सेपरेशन ऑफ लो मॉलिक्युलर कंपोनंट फ्रॉम द मिक्सचर. लो मॉलिक्युलर वेट जे कंपोनंट असतात ते सेपरेट करायचं असेल तर साईज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफीचा यूज करतात. एक्झाम्पल्स सेपरेशन ऑफ लो मॉलिक्युलर वेट डेक्स्ट्रन फ्रॉम कॉर्न सायरप ऑइल. म्हणजे कॉर्न सायरप ऑइल जे दिसतं तुम्हाला त्याच्यापासून डेक्स्ट्रान जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल म्हणजे हा लो मॉलिक्युलर वेट कंपाऊंड आला त्याला सेपरेट करायचं असेल डेक्स्ट्रानला कॉर्न सायरप ऑइलमधून तर साईज एक्सक्लुजन क्रोमॅटोग्राफीचे जनरली यूज केलेलं असतं. दॅट इज द प्युरिफिकेशन. डिसॉल्टिंग. लार्ज मॉलिक्युल्स ऑफ बायोलॉजिकल ओरिजिन्स म्हणजे प्रोटीन्स आर सेपरेटेड फ्रॉम इनऑर्गॅनिक ऑर आयनाइज्ड स्पेसीज इज नोन ॲज ऑट डिसॉल्टिंग. आता जे लार्ज मॉलिक्युल बायोलॉजिकल ओरिजिन असतात बरोबर आहे विच आर सेपरेटेड म्हणजे जे काही सेपरेट कशापासून इनऑर्गॅनिक अँड आयनायझेबल स्पेसीज. जे काही इनऑर्गॅनिक स्पेसीज असतात किंवा आयनायझेबल स्पेसीज असतात ज्याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन आहे तिथून तुम्हाला जर लार्ज मॉलिक्युल्स सेपरेट करायचे असतील तर तुम्हाला त्या प्रोसेसला काय म्हणतात तुम्ही जनरली डिसॉल्टिंग म्हणता. इन शॉर्ट लार्ज मॉलिक्युल सेपरेट करायचं असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणतात आयोनिक मॉलिक्युलमधून लार्ज मॉलिक्युल जर तुम्हाला सेपरेट करायचे असेल तर त्या प्रोसेसला काय म्हटलं तर जनरली डिसॉल्टिंग असं म्हटलेलं असतं. बाय द यूज ऑफ कॉलम सेपाडेक्स G25 सोल्युशन ऑफ हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड्स कॅन बी डिसॉल्टेड. बरोबर आहे. मग सेपाडेक्स G25 जर तुम्ही यूज केला तर हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड म्हणजे डिसॉल्टिंग हे इझिली पॉसिबल आहे. In this high molecular weight substance move with the void volume while the low molecular weight components are distributed between the mobile and stationary panes, hence it moves the slowly. That is the very good applications, that is desalting for the size exclusion chromatography. Also the protein fractionation, that is separation of peptides
and proteins from Sepadex gel, it is also used for protein purification, as we already seen, molecular weight determination, as we already seen, separation of sugars, then proteins, then peptides, rubbers, and other on the basis of their size. This techniques can be determined the quaternary structure of the purified proteins. It is also based applications. Then it is widely used technique for the purification and synthetic and biological polymers, that is polymer separation such as protein polymer, and then the polysaccharides and the nucleic acids. The various species of RNA and various have been purified using the agarose gels. For the desaltings, for copolymerization studies, it has also been used. So here the size exclusion chromatography chapter ends. So the whole subject, that is analytical chemistry, हा आपला इथं ओव्हर झाला आहे, संपलेला आहे. सगळ्यांना ॲनालिटिकल केमिस्ट्री संपल्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा. आणि ॲनालिटिकल केमिस्ट्री हा सब्जेक्ट जरा टफ आहे, याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. इथं आपला ॲनालिटिकल केमिस्ट्री